नमस्कार, मी शुभांगी सुर्वे. माझा नातू शैलेश अनंत सुर्वे याला आज 8-9 वर्षापासून व्यसन लागलेलं आहे. त्या व्यसनासाठी आम्ही त्याला एका इस्माने आम्हाला ऍड्रेस दिला की वज्रेश्वरी एरियामध्ये व्यसनमुक्ती केंद्र आहे, तर तिथे तुम्ही पाठवा. अमुक पैसे भरावे लागतील, अमुक सामान द्यावं लागेल. तेवढं आम्ही आमची ऐपत नसतानाही आम्ही केलं. माझ्या सुनेकडे किंवा मुलाकडे एकही पैसा नसताना मी उलाढाल्या करून त्याला नेण्याचा बंदोबस्त केला आणि त्याला 3 वर्ष तिकडे ठेवलं. आम्ही दर महिना 7-7 हजार रुपये भरून त्याला एकही पैशाचा गुण आला नाही. तर आम्ही गरिबांनी काय करायचं? आज त्याला कसलंच हे नाहीये. तो आज आम्हाला वडिलांना आईला मारहाण करतो, घरामध्ये तोडफोड करतो. तर आम्हाला हे शुभ प्रभात फाउंडेशन तर्फे त्यांना त्या फाउंडेशन मध्ये त्याला ठेवायला प्रयत्न केले आई वडिलांनी वगैरे, आणि त्या लोकांकडे पण पैसे वगैरे नव्हते. आणि त्यानंतर कंटिन्युअली 3 वर्ष ठेवल्यानंतर काही इम्प्रुव्हमेंट नाही वगैरे वगैरे. तर आता त्यानंतर आता कुठेतरी टायगर ग्रुपचे तुमचं काही नंतर तुम्ही त्या सूर्यदादा सोनवणे सुरत सोनावणे साहेबांच्या मार्फत थोडं मदत घेतली आणि त्या मदतीने अकबर त्यांच्या ओळखीचे पण अकबर आहे त्यांना बोलवून घेतला. थोडंफार काही त्याच्याकडून मार्गदर्शन भेटलं अकबरकडून पण, आणि व्यवस्थित त्यांनी मार्गदर्शन दिलं. आणि त्या माध्यमातून सुरत सरांचं तर्फे मोफतमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था करून देते, त्याबद्दल धन्यवाद. आणि तो जो लॅब सेंटरवाला आहे त्याची काय कंप्लेंट आहे? बंटी सरांचं सरांचं सांग. नमस्कार, मी अश्विनी अनंत सुर्वे. माझा मुलगा शैलेश अनंत सुर्वे. माझ्या मुलाला मी 14 महिने ठेवलं होतं. पहिलं 7-7 हजार भरले मी 8 महिने. त्याच्यानंतर 6-6 हजार घेतले, नंतर 4-4 हजार घेतले, नंतर फ्रीमध्ये 5 महिने ठेवले. त्याच्यानंतर त्याला आता परत तो तसंच करतोय म्हणून त्यांना आम्ही सांगितलं घेऊन जा त्याला, तर त्यांनी नाही सांगितलं. फ्रीमध्ये आम्ही काय इथे फ्री बसलोय का फ्रीमध्ये ठेवायला? त्याला तिथे पण नशा द्यावी लागते. ते बोले आम्ही असंच त्याला घेऊन जाणार नाही, तुम्हाला पैसे भरावे लागतील. स्टार्टिंगला 12,000, नंतर 6-6 हजार महिन्याचे. तिथे पण त्याला व्यसन देत होते. आणि तिथे पण त्याला व्यसन देत होते. ते बोलतात की आम्ही गांजा दिल्याशिवाय त्याचं चालत नव्हतं, तो डोकं फोडून घ्यायचा. मग काय करणार? त्याला इथे पण व्यसन द्यावं लागतं. इथे पण व्यसन देण्यापेक्षा मग तुमच्याकडे आम्ही उपचारासाठी ठेवला कशाला एवढे पैसे भरून? आम्ही गरीब लोक आहेत, आमचं मूल सुधरावं म्हणून आम्ही आणून ठेवलं ना. तर तुम्हीच त्याला उलट हे देताय. बरं, तो असा बोलतो माझा मुलगा तिथे सगळं देत होते. टायमाला तंबाखू, सिगारेट, बिडी सगळं देत होते तिथे टायमाला. टाइम असायचा त्या लोकांचा. मग फायदा काय तिथे टाकतो? त्यानंतर सरांच्या माध्यमातून सरांच्या माध्यमातून सोनावणे सरांच्या माध्यमातून त्याला फ्री इलाज होण्याची शक्यता आहे. तर त्यांचा आम्ही धन्यवाद मानतो. नमस्कार, जय शिवराय, जय भीम, जय टायगर. थोड्या वेळापूर्वी मला आकाश पटेल ना, आकाश पटेल नावाच्या इसमाचा फोन आला आणि ते माझ्या ऑफिसवर आले. विषय असा होता की या ताई, या आजी आणि या ताईंचा मुलगा, यांचा नातू, यांचा मुलगा हा ड्रग्स ऍडिक्टेड आहे. गेली 7-8 वर्षापासून तो नशा करतोय. आणि ते नशा करत असताना गेली 2-3 वर्षापासून त्यांनी एका रिहॅबमध्ये त्याला टाकून त्याची सुधारण्याचा प्रयत्न केला. त्या सेंटरचं नाव आहे रिहॅबचं शुभ प्रभात फाउंडेशन. हे रिहॅब श्री समर्थवाडी, ऍड्रेस पेरोल, भिवंडी रोड, नियर ग्रेटेस्ट स्पेस रिसॉर्ट, विलेज थिलर
मस्करपाडा वसई. तर हे असं रियाब आहे. ह्या रियाब बद्दल यांची कंप्लेंट अशी आहे की 2-3 वर्षापासून 7-7 हजार रुपये मी ते त्यांची फीस घेत आहेत मंथली. सुरुवातीला काहीतरी 12,000 रुपये घेतले आणि गेली 3 वर्षापासून 7,000 रुपये, त्यानंतर 6,000, 4,000 अशी त्यांची काही फीस ते आकारत होते आणि ते देत होते. गेली 3 वर्षानंतर तो मुलगा घरी परतलेला आहे आणि ते परतल्यानंतर तो आई वडिलांना मारहाण करतो, घरातल्या काही वस्तू फोडतो आणि अक्षरशः तांडव माजवल्यासारखं त्याने घरामध्ये वातावरण केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये ते या रियाबच्या ट्रस्टीला, ज्याचं नाव आहे बंटी चड्डा, जसविंदर सिंग, तर बंटी चड्डाचं स्टेटमेंट असं आहे की आम्ही काय फुकट बसलेलो नाहीये. काय स्टेटमेंट आहे बंटी चड्डाचं? काय बोलतो बंटी चड्डा? तेच आम्ही फुकट बसलो नाहीये. आम्ही कुठून भरणार? तुम्हाला पैसे भरावे लागतील. परत आणला तर पैसे भरावे लागतील. तो इथे पण त्याला आम्हाला नशा द्यावी लागते. हे सगळं आहे त्यांचं. मग तुम्ही नशा देताय, मग त्याचा फायदा काय? औषध कसलं करताय तुम्ही? एवढे पैसे नुसते काही खानवळ म्हणून काही देत घेताय? खाली जेवणाचे पैसे घेताय का? आणि तो सांगतो मी काम करतो, गाडीवरनं जातो, भाजी आणतो, पाल्यानं करतो, होय ना? तर बंटी चड्डाला माझा मेसेज आहे, तुम्ही किती महिन्याची किती वर्षाची गॅरंटी देता लोकांना सुधारवण्याची, आणि जर तो सुधरत नसेल तर आयुष्यभर त्या अशा लोकांनी तुमची फीस भरत राहायची अशी तुमची इच्छा आहे का? बरं, दुसरी गोष्ट, रियाबमध्ये यांच्या माहिती अनुसार, मला काही कन्फर्म माहिती नाही, पण त्यांच्या सांगण्यानुसार जर तुम्ही रियाबमध्ये त्या मुलाला गांजा किंवा इतर मादक पदार्थ देत असाल आणि हे जर रियाबची चौकशी केल्यानंतर आमच्या समोर आलं तर टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्यातर्फे आदरणीय जालिंदर वस्ताद जाधव, आदरणीय तानाजीभाऊ जाधव अध्यक्ष यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्या रियाबवरती स्ट्रिक्टली कारवाई करू याचं आवाहन करतो. याच्या पुढे तुम्ही असं करणार नाही याच्या अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. टायगर ग्रुप महाराष्ट्रातर्फे माझ्या माध्यमातून त्यांना मी अशा प्रकारची मदत करतोय की हे फाउंडेशन मध्ये अजून जरी त्यांनी पैसे भरून त्याला ठेवलं तर याची गॅरंटी मला वाटत नाही की ते त्याला सुधरवतीलच. म्हणून एका दुसऱ्या रियाबच्या एका डायरेक्टरला मी बोलवून घेतलं आणि त्यांच्याशी त्यांचं बोलणं करून दिलं. माझ्या माध्यमातून टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या मुलाला एका दुसऱ्या रियाब सेंटरमध्ये भरती करून घेतोय आणि प्रयत्न राहील की त्या रियाब सेंटरमध्ये तो लवकर बरं होईल. धन्यवाद.